ते ठिकाणी मी गेलो होतो सिन्नरसारख्या ठिकाणी. हां. तर तिथं मी ट्रीटमेंट केली. तर पहिल्या दिवशी इकडनं चालत गेलो होतो. पण ट्रीटमेंट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला हालता येत नव्हतं, काहीच नाही. संडास आणि लघवी बंद झाली होती माझी डायरेक्ट. तुमचं नाव पूर्ण? खंडेराव प्रवीण खंडेराव आवारी. हां. प्रवीण आवारी सर आपल्याकडे आले आहेत. आता ते व्हीलचेअरवर आहे. काय झालं होतं नेमकं? तुम्हाला काय त्रास होतोय? मी एकदा दगड उचलायला गेलो होतो ना. हां. तर दगड उचलताना मला इथं पेन झालं जोरात, कडकन आवाज झाला. त्यावेळेस मी जागेवर बसलो होतो एक 4-5 वर्षापूर्वी. मग थोडं पेन होतं, इंजेक्शन मारलं का क्लिअर व्हायचं मी. परंतु आता मध्यंतरी एक 10-12 दिवसापासून आहे ना, एकदम बेड रेस्टच झालो मी. आज समजा म्हणजे मला उठता येत नाही. उठता येत नाही, बसता येत नाही. आता बसलेलो आहे ना, तुम्ही थोडी मॉलिश वगैरे केली ना, त्यामुळे थोडं बसता येतं. नाही तर असं बसता अनबॅलन्सिंग होतं एक साईडला. एकदम सिव्हिअर मानेस जरी बघितलं तर टेनोसिस सारखं स्ट्रक्चर आहे. मल्टिपल लेवलला डिस्क प्रोलॅप्स आहे. आणि इथे पण बघितलं क्वाडा इक्विना म्हणजे जवळजवळ दोन्ही बाजूंना प्रेशर मणक्यावर एक्झर्ट झालेलं आहे. आणि L5S1 मधली ही गादी आणि इकडे लिगामेंटम फ्लॅबमला पण स्वेलिंग आहे. म्हणजे हे तर आवारी साहेब, तुम्ही आता 7 दिवसाची ट्रीटमेंट पूर्ण केली. पहिला असे बसू पण शकत नव्हते. तर काय काय चेंजेस झाले होते? म्हणजे नेमकं काय झालं होतं? ते ठिकाणी मी गेलो होतो सिन्नरसारख्या ठिकाणी. तर तिथं मी ट्रीटमेंट केली. तर पहिल्या दिवशी इकडनं चालत गेलो होतो. पण ट्रीटमेंट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला हालता येत नव्हतं, काहीच नाही. संडास आणि लघवी बंद झाली होती माझी डायरेक्ट. मेडिसिन बऱ्यापैकी म्हणजे सर त्या दिवशी मला उचलून आणलं होतं. असं काय करता साहेब? मला असं वागता येत नव्हतं. वागता येत नव्हतं असं. पाया पडायचं नाही. मी दोनच देव मानतो. आता कसं होतं, मी त्या नर्ववरलं प्रेशर काढलं, त्याच्यामुळे ते रेग्युलेट झालंय. फक्त खाली वाकून वजन नका उचलू, काही काळजी घ्या. या आता थोडा कॉन्फिडन्स आलाय ना? चालता येईन असं वाटतंय ना आता व्यवस्थित? उद्या परवा मी पळू पण शकतो.